नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। आदिवासी उन्नती सेवा मंडळ राजूर संचलित अनुदानित आश्रमशाळा शेंडी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथे मुलांचे वसतिगृह भूमिपूजन समारंभ व पालक स्नेह मेळावा आयोजित करण्यात आलेला होता। या कार्यक्रमासाठी राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर ज्ञानेशानंद महाराज अध्यक्षस्थानी होते। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे परमपूज्य विश्वविभूषित डॉक्टर नानजीबाई ठक्कर तसेच माजी आमदार वैभवराव पिचड, पुण्यश्लोक हेमलताताई पिचड, विश्वस्त सचिव माननीय मंगलदास भवारी, उद्योजक माननीय जाधव, उद्योजक माननीय झेंडे, संस्था अध्यक्ष माननीय भरतराव घाणे व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते। स्वर्गीय वंदनीय मधुकरराव पिचड साहेबांनी आदिवासी उन्नती सेवा मंडळ या संस्थेचे आश्रमशाळा, माध्यमिक विद्यालये, वसतिगृह सुरू करून आदिवासी दीनदलित समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे मोलाचे कार्य केले आहे। हेच कार्य पुढे नेण्याचे काम माननीय वैभवराव पिचड साहेब करीत आहेत। या कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी व पालक यांना संबोधित करताना माननीय नानजीबाई यांनी विद्यार्थ्यांचे कलागुण गुणवत्ता विकसित करण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी निश्चितच उत्तम काम करत आहेत व शिक्षकांबद्दल गौरवोद्गार काढले। माननीय वैभवराव पिचड यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांमध्ये भविष्यात मोठे होण्यासाठी जिद्द, चिकाटी, सातत्य, शिक्षकांबद्दल, थोरा मोठ्यांबद्दल आदर असावा व आपल्या पालकांचे गावचे नाव मोठे करण्यासाठी शुभेच्छा दिल्या। माननीय विश्वासराव आरोटे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोंढार सर, श्री देशमुख सर यांनी केलं। प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक भालेराव यांनी केले, तर आभार प्रदर्शन वाळेकर यांनी केलं। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तातळे सर, खाडे सर, भांगरे, अशोक संजय भवारी, शाभुराडे सर, वाकचौरे सर, सोनवणे सर, श्रीमती देशमुख मॅडम, श्रीमती पवार मॅडम, श्रीमती गंभीरे, श्रीमती वाकचौरे मॅडम व सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।